नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 55 वॉरियर्सची नियुक्ती केली असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व वॉरियर्सपदी आमदार समाधान अवताडे यांच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असून त्या दृष्टीने भाजपने कंबर कसली आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात फिरून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत। काही दिवसांपूर्वी माढा व सोलापूर मतदारसंघाचा दौरा करून बावनकुळे यांनी सुपर वॉरियर्सना मार्गदर्शन केले। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील 55 वॉरियर्स नियुक्त करण्यात आले आहेत, परंतु येथे भाजपचे विद्यमान आमदार असल्याने केवळ त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। पंढरपूर व मंगळवेढा दोन्ही तालुक्यात परिचारक यांचा मोठा गट असून आमदार अवताडे यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता। पंढरपूर नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच तालुक्यातील 40% ग्रामपंचायतीवर परिचारकांचे 20 वर्षापासून वर्चस्व आहे। यामुळे शहरात प्रत्येक प्रभागात तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांचा सक्रिय कार्यकर्ता आहे। तर मंगळवेढा तालुक्यात देखील परिचारक यांना मानणारा मोठा वर्ग असून काही ग्रामपंचायतींवर देखील त्यांचे वर्चस्व आहे। त्यामुळे वॉरियर्स नियुक्त करताना परिचारक यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील संधी देणं अपेक्षित होतं। मात्र भाजपाने संपूर्ण मतदारसंघ अवताडे यांच्या हाती सोपवला असल्याचं दिसत आहे। यामुळे परिचारक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पंढरपूर तालुका हा सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विभागला असल्याने इथे परिचारकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण भाजपसाठी नुकसानीचे ठरू शकते। यावेळी रोकठोक महाराष्ट्र न्यूजशी बोलताना भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम शिरसाट म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे एक गट्टा 70,000 मतदान आहे। विविध निवडणुकांमध्ये हे सिद्ध झालंय। आमदार अवताडे यांचा विजय देखील परिचारक यांच्या पाठिंब्यामुळेच झाला। ही सर्व राजकीय गणिते पाहता भाजपने वॉरियर्स नियुक्त करताना परिचारक गटाला विश्वासात घेणे अपेक्षित होतं। शेवटी आमच्यासाठी परिचारक यांचा शब्द अंतिम असून त्यांच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत काम करणार आहोत। अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।